नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी योगेश गावंडे, निओ फार्मटेकचा फाउंडर आणि CEO. आज आपण आलोय आपलेच एक जुने कस्टमर आहेत शेतकरी, मायक्रो एंटरप्रिनर ज्यांनी आपलं बाहुबली मशीन विकत घेतलंय आणि त्यातून त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा केलाय. तर आपण त्यांच्याशी भेटूया. आज आम्ही आलोय शहाद्याच्या जवळ मसवड म्हणून जे गाव आहे तिथे. तर आपले जे कस्टमर आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारूयात. त्यांनी म्हणजे हे मशीन कसं विकत घेतलं, त्यांचा ह्या मशीन बद्दलचा काय अनुभव आहे आणि त्यातून त्यांनी आतापर्यंत किती पैसे कमावले याबद्दल आपण जाणून घेऊया. तर चला. नमस्कार सर. नमस्कार सर. तुमचं नाव सांगा. मी दिनेश पाटील, मसावत, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार. तुम्हाला निओ बाहुबली स्प्रेअर बद्दल कशी माहिती मिळाली? मी फेसबुकवर बघितलं होतं हे मशीन पहिल्यांदा आणि तिथून तुम्हाला कॉन्टॅक्ट केला. तुम्हाला काय वाटलं की हे मशीन तुम्ही विकत घ्यावं किंवा काय तुम्हाला वेगळं या मशीनमध्ये दिसलं? या मशीनमध्ये जे 4 माणसांचं काम आहे ते एक मशीन करू शकतो. त्याच्यासाठी मी हे घेतलं. मी आमच्याकडे केळी, पपई या गोष्टी जास्त आहेत. त्यांना स्प्रेही जास्त लागतात आणि ज्या प्रेशरने लागतं त्या प्रेशरने हे भेटून जातं. HP पंपामुळे त्याचा प्रेशर तेवढा भेटतो आमचं. आतापर्यंत तुम्ही कोणतं मशीन वापरायचं? आतापर्यंत आम्ही बॅटरी पंप किंवा मग पेट्रोल पंप. आता हे मशीन तुम्ही कधी विकत घेतलं होतं आणि किती रुपये विकत घेतलं? जूनमध्ये घेतलं होतं. जून 2025. 2025. आणि किती रुपयाला तुम्ही हे विकत घेतलं होतं? 75. आता हे जूनमध्ये मशीन विकत घेतल्यापासून आतापर्यंत तुम्ही किती क्षेत्रावर फवारणी केली? कमीत कमी 400 एकरच्या वरती क्षेत्रावर फवारणी केली. आणि यातून तुम्ही आतापर्यंत किती पैसे कमावले? मी 400 रुपये एकरप्रमाणे फवारणी करतोय. 1,60,000 पर्यंत धंदा केला होता. याच्यामध्ये तुम्ही किती दिवस मशीन चालवलं? म्हणजे आता बघा, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, आता चालू आहे नोव्हेंबर. म्हणजे मागच्या 5 महिन्यात तुमचं किती दिवस मशीन 1.5 महिने जेमतेम चाललं असेल. 1.5 महिन्यात तुम्ही जवळपास तुम्ही 1.5 महिन्यात जवळपास 400 एकर स्प्रे केला आणि त्यातून तुम्ही एवढे पैसे. म्हणजे बाकीच्या वेळेत मग का नाही चाललं? काय करा? पाय पाऊस वगैरे चालू शकला. लावला पाऊस की 8 दिवस कंटिन्यू चालायचा. मग थोडा प्रॉब्लेम यायचा बोलण्यामध्ये. आता मशीन बद्दल थोडंसं सांगा की ओव्हरऑल तुमचा या मशीन बद्दलचा काय अनुभव, मशीन तुम्हाला कसं वाटलं, हे वापरत असताना तुम्हाला काय काय प्रॉब्लेम आले आणि तुम्ही त्याच्यावर स्वतः काय नवीन बदल केले आणि तुमचं काम सोपं केलं? थोडं मला सुरुवातीला थोडा स्पीडचा प्रॉब्लेम यायचा. थोडं कमी वाटायचं चालताना, त्याच्यामुळे औषध जास्त लागायचं. नंतर मी तुमच्याजवळ बोलून ती पुलीस आपण लहान केली, त्याच्याने त्याचा स्पीड वाढला. आणि नंतर लक्षात आलं की थोडे शेतात चिखल कमी होऊ द्यायचा, मग चालवायचं. तर त्याचा स्पीडही व्यवस्थित भेटतो आणि जेवढं पाहिजे तेवढं मशीन व्यवस्थित चालतं. बस एवढाच प्रॉब्लेम आहे. बाकी तर टेक्निकल जे आपण पेट्रोल पंप वगैरे जे वापरतो त्यांना जसा प्रॉब्लेम येतो तेवढा याला पण. बाकी आता तुम्ही जे 2 व्हीलरला आम्ही दिलेली अटॅचमेंट होती आणि तुम्ही बनवलेली, त्यात काय फरक केला किंवा तुम्ही कसं बनवलं ते सांगा. हे याच्यावरती डायरेक्ट आपलं ट्रॅक्टरचे जे हात आहेत त्याला कट मारून वेल्डिंग मारून दिले आणि मोटर बाईकच्या मागे लावायची सोय करून ठेवली. एकरी ह्याच्यामध्ये किती पाणी लागतं किंवा किती टँक लागतात आणि किती पेट्रोल, किंवा मग असं सांगा की 1 लिटर पेट्रोलमध्ये हे मशीन किती स्प्रे करतं? एका एकरामध्ये मला या 2 टाक्या लागतात. म्हणजे 120 लिटर पाणी लागतं. म्हणजे साधे पंप जर समजले आपण 6 पंप साधे बॅटरीवाले जर टाकायचे असले एकरला तेवढं औषधी जातं आणि तेवढंच पाणी. आणि 1 लिटर पेट्रोलमध्ये तुमच्या अशा किती टाक्या होतात किंवा किती एकर होतं हे कसं सांगलं? कमीत कमी 7 टाक्या होत्या. बरं. 1 लिटर. 7 ते 8 टाक्या होत्या. बरं. आणि किती क्षेत्र फवारणी करणं होतं? एका याच्यामध्ये 2 एकर 3-3.5 एकर क्षेत्र. 3 ते 3.5 एकर. कुठेही असं नाही झालं की त्याच्यापेक्षा कमी नाही तसंच झालं. बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? ज्यांची जास्त शेती आहे आणि कायम फळं घेतात त्यांनी वापरावं हे मशीन, हे माझं म्हणणं आहे.
चालेल. धन्यवाद मित्रांनो. अशाच अजून जे आमचे मायक्रो एंटरप्रेन्युअर आहेत अशांचे व्हिडिओ यापुढेही आमच्या यूट्यूब चॅनलला येतील, तर आमचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. अधिक माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल. धन्यवाद.